नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. राज्यभर मान्सूनचा पाऊस आता सुरू झालाय. म्हणजे ह्या वर्षी जर बघितलं की तुफान असा पाऊस जो आहे आता होतोय. मुंबई, कोकण, तसंच सोलापूर, मुंबई ह्या भागात कालपासनं अनेक ठिकाणी अति पाऊस झालाय. म्हणजे बरेच आपल्याला बघितलं की अमरावती असेल किंवा विदर्भामध्ये जो सुद्धा पाऊस सुरू आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र, तळ कोकणामध्ये पाऊस दाखल झालाय आणि सर्वाधिक फटका या पावसाचा जर बघितला तर मुंबई शहर, मुंबईच्या आजूबाजू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आणि जर बघितलं की ह्या संपूर्ण याच्यामध्ये पहिल्यांदा जे आहेत मान्सून पूर्वच दाखल झाला होता. मे मध्ये जर बघितलं की 15 मे पासनं ऊन सावली होता आणि गेल्या 8 एक दिवसापासनं जो पाऊस जो हा वळवाचा पाऊस म्हणजे प्री मान्सून पाऊस होता. म्हणजे मान्सून दाखल व्हायच्या अगोदर पाऊस दाखल झाला होता. आणि आता जर बघितलं ह्या पावसाने अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब वाहते. पावसामध्येच मे मध्येच पाऊस झालाय हा पहिल्यांदा गेल्या 16 वर्षानंतर. हवामान खात्याने असं म्हटलं की गेल्या 16 वर्षानंतर हा वेळ अगोदर पाऊस झालाय. केरळमध्ये 2 दिवसापूर्वी पाऊस दाखल झाला होता आणि त्यानंतर इतक्या फास्टली हा कोकणामध्ये दाखल झाला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर बघितलं की ज्यावेळेस पाऊस येतो केरळमध्ये, त्यानंतर काही दिवसांनी 7 मे नंतर आपल्याकडे पाऊस सुरू होतो. आणि ह्या आता जर बघितलं की मुंबईमध्ये तुफान असा पाऊस पडतो. मुंबईच्या सरेत भागामध्ये पाणी साचलंय. तसंच जर बघायला गेलं तर बारामतीमध्ये एक पूल जो आहे कालवा तो वाहून गेला. शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक भागांमध्ये. जो आहे तो पाऊस सुरू आहे. खास करून सोलापूर, पुणे, सांगली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आणि हा पाऊस जर बघितलं की आज 26 तारीख आहे. 26, 27, 28, 29, 30 आणि 31 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. आणि कदाचित 1 तारखेनंतर पाऊस उघडायला सुरुवात होईल असं सुद्धा बोललं जात आहे. कारण आज सलग 5 ते 7 दिवस पाऊस चालणार आहे, 31 तारखेपर्यंत असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. आणि अनेक भागात आता जर बघितलं की कमी अधिक प्रमाणात पाऊस चालू आहे. खास करून जर बघितलं की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबईचा भाग असेल, इथं सर्वाधिक पावसाचा फटका जो आहे बसलाय. आणि यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचं आहे की या पावसामुळे जो पाऊस आहे सुरुवातीला शेतीचे कामं जी होती ती सगळी खोळंबलेली होती, ती अजूनही खोळंबलेली आहे. आता शेतकरी जसं शेत आहे तसं पेरणी करण्याच्या मनस्थितीमध्ये, पण एकंदरीत नुकसानकारक जे सध्या पाऊस सुरू आहे. अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी जी आहे काही भागांमध्ये ही वाढायला सुरुवात झाली. खास करून मुंबईचं जे आसपासचे जे धरणं आहेत तिथं सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा सध्या सुरू आहे. खास करून मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये मेट्रो म्हणजे जो झाला होता त्या मेट्रोमध्ये सुद्धा मेट्रोच्या अंडरग्राऊंडला सुद्धा पाण्याचं साचलेलं आहे. विशेष करून रेल्वे लोकल ज्या आहेत मुंबईच्या त्या प्रभावित झालेल्या आहेत आणि अनेक लोकल ज्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहे. मुंबईत अक्षरशः पाणी साचले. बेब्राऊन जे स्टेडियम जे आहे तिथे सुद्धा पाणी साचलंय. माहीम ह्या भागामध्ये सुद्धा प्रचंड असं पाणी साचलेलं आहे. येथे 4 दिवस खूप महत्वाचे असणारे. ह्या 4 दिवसात अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. सध्या खानदेशमध्ये सध्या कमी अधिक पाऊस आहे, म्हणजे का पाऊस दिसत नाही. पण मात्र खास करून जर बघितलं की कोकण मध्ये हा अति पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई असेल ह्या भागांमध्ये रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं की पावसाचा आता हा जोर वाढायला सुरुवात होईल. आणि यामध्ये जे हवामान खात्याने म्हटलंय की 31 तारखेपर्यंत म्हणजे पावसाला सुरुवात होणार होती, मात्र ते 4 दिवस अगोदरच ह्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि हा असं म्हटलं जातंय की हा केरळ नंतर कोकणात दाखल झालेला पाऊस आणि आता हा प्री मान्सून हा मान्सून पाऊस आहे असं सुद्धा तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता पावसाला हा सुरुवात झालाय. कदाचित असं सुद्धा बोललं होतं की ह्या पावसाच्या सरी ज्या आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्र व्यापतील आणि महाराष्ट्र जिथे पाऊस पडेल आजूबाजूला काही ठिकाणी पाऊस चालू आहे. मात्र सर्वात म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, काही मराठवाड्याच्या काही भागामध्ये, विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे. मुंबईत हा सर्वाधिक पाऊस जो आहे हा जास्त दिसून येतोय. येत्या 4 दिवस पावसासाठी खूप महत्वाचे आहे. मुंबईत सध्या जनजीवन हा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. कोकणामध्ये विस्कळीत झालेलं आहे. समुद्राच्या काठावर जेही नागरिक असतील त्यांनी सतर्क राहण्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे. तिथे बोटिंगला परवानगी नाकारलेली आहे. आता जे मच्छीमारी जे आहेत त्यांना सुद्धा नकार देण्यात आलेला आहे की कुठल्याही बोट जीवितहानी होऊ शकते. कारण लाटा ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात उंच लाटा ज्या समुद्रकिनारी यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आपली काळजी घेणं महत्वाचं आहे. पाऊस हा आता जोर हा वाढेल अशी तज्ज्ञांचं मत आहे, हवामान विभागाचं म्हणणं आहे.
पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.